तर तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सीमा खूप चांगलं स्वागत करते. तर आता मी कुठे गेलेलो आहोत ते तुम्हाला नंतर सांगतेच, कारण की जिथं आम्ही बाहेर गेलतो ना तिथला पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला आहे. त्याच्यामुळं 2-3 दिवसात व्यवस्थित एडिट करते आणि नंतर अपलोड करते. तर आत्ता बनवायला घेणार आहे मी बटाट्याची भाजी, एकदम झणझणीत आणि टिफिनला मला बनवायची आहे बटाट्याची भाजी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया, त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर मी काय केलेलं आहे, अगोदर 3-4 कांदे आहेत, छोटाले होते म्हणून थोडे जास्त घेतलेत. मोठा असेल तर 1 घेतला तरी चालतो किंवा मीडियम असेल तर 2 घेतले तरी चालतात. ते बारीक कट करून घ्यायचेत आणि फोडणीला दुसरं काहीच नाही वापरायचं, फक्त तेल टाकायचं आहे. तेल टाकल्याच्या नंतर कांदा टाकायचा आहे आणि कांदा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे. छान भाजण्यासाठी थोडंसं आपल्याला त्याच्यावर मीठ टाकायचं आहे, म्हणजे मीठ टाकलं तर थोडंसं लवकर भाजतो. आणि 2 बटाटे पण होते थोडे मोठाले म्हणून 2 घेतले, त्याचे पण काप करून घेतले, धुवून घेतले. आणि आत्ता थोडीशी कोथिंबीर आहे ती पण कट करून घ्यायची. आणि कधी पण ना तेलात थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालते, कारण की काय होतं भाजीची टेस्ट खूप छान लागते. आणि थोडीशी वरतून टाकायची. तर बघू शकता कांदा चांगला भाजलेला आहे, अजून थोडंसं म्हणजे भाजून द्यायचा आहे. तोपर्यंत म्हटलं चला त्याच्यामध्ये थोडे थोडे मसाले टाकूयात. तर मी टाकलेले आहे हळद, लाल तिखट कलरसाठी, थोडंसं अजून दुसरं खडे मसाल्याचं मिक्स केलेलं तिखट आहे. आत्ता थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आत्ता टाकते कांदा लसूण मसाला, म्हणजे हा पूर्ण ह्याच्यात जे मिक्स केलेला आहे ना तोच मसाला आहे. तर सगळं आता आपल्याला तेलामध्ये छान अर्धा 1 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा छान भाजलेला आहे आत्ता. आणि बघू शकता मी ह्याच्यात ना फोडणीसाठी काहीच नाही घातलेलं, जिरे मोहरी लसूण काहीच नाही, पण भाजी इतकी छान होती ना आणि टिफिनला द्यायला तर एकदम मस्त. तर आत्ता जे बटाटे आहेत ते बटाट्याच्या फोडी त्या मी कट करून ठेवलेल्या आहेत, आता त्या मिक्स करते मसाल्यामध्ये, छान आपल्याला परतून घ्यायच्यात आणि नंतर अर्धा 1 मिनटं परतायच्यात. आणि जर जास्त सुकी जर म्हणजे ठेवायची असेल ना तर थोडं पाणी टाकलं तरी चालतं, पण मला थोडीशी म्हणजे खूप जास्त अशी सुकी पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी बनवायची होती. तर आत्ता थोडीशी कोथिंबीर आहे ती पण मी थोडीशी ॲड केली आणि नंतर अजून थोडीशी वरतून टाकणार आहे. तर आत्ता मी ह्याच्यामध्ये थोडंच पाणी टाकते अगोदर, कारण की थोड्या थोड्या पाण्यात शिजून घेते ना तर टेस्टी लागते. तर अगदी थोडंसं पाणी टाकले आणि कोथिंबीर आत्ता राहिलेली होती तेवढी पण टाकून दिली, कारण की आत्ता मी लावलेलं होतं एकीकडे कुकर, एकीकडे कणिक पण भिजवलेली आहे. आणि मेन म्हणजे आज रुद्रांशला बटाट्याचा पराठा पण बनवणार आहे आणि आज त्याला बटाट्याचा पराठा पण बनवणार आहे. आणि मेन म्हणजे मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता बघू शकता आपल्याला जर पराठा वगैरे बनवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण वेगळी भाजी बनवतो, किंवा जी बटाटावड्याला वगैरे भाजी बनवतो तशी भाजी बनवतो. तर आज मी तसं नाही, जी आता ही भाजी बनवलेली आहे ना, बघू शकता शिजत आलता बटाटा पण अजून मला थोडासा कच्चा वाटत होता, म्हणून मी अजून छान परतून घेतलं आणि 2 मिनटं अजून झाकण घालून ठेवलेलं आहे. तर भाजी आपली झालेली आहे. कॅमेऱ्याची क्लॅरिटी थोडी डाऊन आहे त्याच्यामुळे थोडीशी वेगळी दिसती, पण एकदम मस्त झाली आहे. आणि आत्ता लगेच ह्यांच्या टिफिन साठी थंड करण्यासाठी ठेवलेली आहे भाजी एका साईडला एका डब्यामध्ये काढून. आणि लगेच एका साईडला बघू शकता चपात्या पण झालेल्या आहेत, म्हणजे मी शेवटच्या 2च चपात्या राहिल्या होत्या, बाकीच्या चपात्या पण बनवून घेतल्या, भाजी पण झाली आणि वरण भात तर अगोदरच झाला. तर आत्ता मी बनवणार आहे पराठा. आणि पराठा शेवटला का बनवते तर ते पण तुम्हाला सांगते. कारण की काय होतं, आत्ता मी ही चपाती भाजते ना, खालती एक चपाती टाकलेली आणि वरतून एक चपाती टाकली, तर तशी जर चपाती वरतून टाकून टॅप टॅप केलं तर ना म्हणजे खूप छान पराठा छान भाजतो, कच्चा नाही राहते. त्याच्यामुळं सगळ्या शेवटला मी पराठा बनवते. तर आत्ता सेम जसं आपण पुरणपोळी बनवतो आहे तसंच मी छोटीशी कणिक घेतलेली आहे. आणि आता जी बटाट्याची भाजी आहे ना तीच फोडी फोडी काढून घेतल्यात आणि छान कुस्करून घेतल्यात, प्लेटमध्येच कुस्करून घेतल्यात. आणि तेच फक्त आपल्याला एकदम बारीक कूस करायचं आहे, म्हणजे जो आपण पराठा लाटतो ना तर फोड राहिली तर पराठा लाटताना मध्ये आली तर मग पराठा चांगला फुगणार नाही. त्याच्यामुळं अगदी पूर्णसारखं छान मॅश करून घ्यायचं. आणि आपल्याला जर वाटतच असेल ना, आणि पूर्ण जर आपल्याला थोडीशी जर वाटत असेल ना की भाजी थोडीशी पातळ आहे तर काय करायचं, तीच भाजी आहे 1 चमचाभर तव्यावर टाकायची आणि छान परतून घ्यायची. जसं आपण पुरण परततो ना त्यातलं पूर्ण पाणी आटलं ना मग भाजी भरायला छान होती. तर बघू शकता मी म्हणजे सुक्कीच बनवली होती, त्याच्यामुळे पूर्ण प्लेटमध्ये छान छान बारीक करून घेतली होती. त्याच्यामुळं पराठा काही म्हणजे लाटताना फाटणार वगैरे नाही. फक्त काय होतं की दरवेळेस जी भाजी आहे ना ती थोडीशी माझ्याकडनं एका साईडला येते, तर बघू शकता. आणि नंतर सगळं पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने लाटायचं, म्हणजे भाजी बाहेर येणार नाही. आणि आता बघू शकता
पराठा इतका मस्त फुगतोय की एकदम जशी की पुरणपोळी कशी फुगती टम, तर एकदम तसा फुगतोय बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला फक्त अगोदर एकदा किंवा दोनदा पलटून घेतला की लगेच त्याला तेल लावायचं आहे. आणि शक्यतो पराठ्याला ना तूप वगैरे लावलं ना तर पराठा म्हणजे एवढा टेस्टी नाही लागत आहे. मी 1-2 वेळेस लावून बघितलं, थोडंसं वेगळा लागतो. कारण की जे म्हणजे गोड हे जे पराठे आहेत ना, जसं की गुळ शेंगदाण्याची पोळी वगैरे समजा वेगळे पराठे, तर त्याला तूपच लावायचं. पण जे आपण आत्ता हे मी पराठा तिखट भाजीचा पराठा बनवला आहे ना, ह्याला तूप लावलं ना तर थोडंसं असं व्यवस्थित नाही लागत आहे. त्याच्यामुळे शक्यतो थोडंसं तेल लावायचं, जास्त तेल लावायची पण नाही गरज आहे. आणि दुसरी चपाती आहे ती त्याच्यावर टाकून मस्त छान असं स्टॅप टॅप करून घ्यायचे. बघू शकता अजिबात कुठंच कच्चा पण नाही राहते पराठा आणि एकदम छान भाजतो पण आणि हा तर एकदम मस्त फुगलाय. तर तुम्हाला आजची रेसिपी पराठ्याची रेसिपी किंवा बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला हे पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.